तर सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कुठल्याही प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. आता आपण बघणार निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा जर आपलं जे बँक निफ्टी आहे, तर बँक निफ्टी कालच्या डेला कालच्या सेशनमध्ये ऑलमोस्ट ऑल टाईम हाय क्रिएट केला. त्यानंतर पॅनिक सेलिंग आली. तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कधी पण लक्षात ठेवा की मार्केट कुठं पण राहू देईल, कोणते पण लेवल कसे ओळखायचे जिथं की मार्केट रिव्हर्स येऊ शकते. तर फर्स्ट प्रोबॅबिलिटी असते की जे सायकोलॉजिकल नंबर आहेत, सायकोलॉजिकल नंबर म्हणजे काय, जे राऊंड फिगर नंबर असतील जसं की 10,000, 20,000, 30,000. कारण की ज्यांना स्टॉक मार्केटमधील आयडिया आहे किंवा ज्यांना स्टॉक मार्केटमधील काही आयडिया नाही आहे, तर त्यांच्याजवळ पण मार्केटमध्ये त्यांच्याजवळ पण न्यूज जात असते की बँक निफ्टी 50,000ला गेला, बँक निफ्टी 50,000ला गेला. तर हे कॉमन पब्लिकच्या लक्षात राहतात. असे जे नंबर असतील, जे राऊंड फिगर नंबर असेल किंवा सायकोलॉजिकल नंबर असेल, तर त्याच्याजवळ मार्केट एखाद्या वेळेस स्ट्रॉंग सपोर्ट घेऊ शकतं किंवा एखाद्या वेळेस स्ट्रॉंग रेजिस्टन्सचा प्लॅन घेऊ शकतं. काल मंथली एक्सपायरी पण होती बँक निफ्टीची. ओके, तर ह्याच्यामध्ये बरोबर इथूनच शार्प रिव्हर्सल आलं. ऑलमोस्ट 50,000च्या आसपासपासूनच मार्केटमध्ये चांगलं रिव्हर्सल बघायला भेटला होता. ऑलमोस्ट 50,000 तर मार्केट गेला नाही आहे, बट राऊंड फिगर ऑलमोस्ट त्या लेवलच्या आसपास इम्पॉर्टंट असेल ते घेऊन. तर नेक्स्ट टाईम ज्यावेळी पण तुम्ही ट्रेड करणार, तर ज्यावेळी पण मार्केट सपोर्ट, स्ट्रॉंग रेजिस्टन्स नंबर किंवा स्ट्रॉंग सायकोलॉजिकल नंबरपाशी मार्केट येणार आहे, त्यावेळी इझिली त्याच्यामध्ये तुम्ही सेम टाईपचा ट्रेड कंटिन्यू नका करू. कारण की काल बघायला गेला 5 मिनिट टाईम फ्रेमवरती तर मार्केट ऑलमोस्ट रॅली केलं होतं आणि कुणालाच वाटत नव्हतं की मार्केटमध्ये एवढं व्ही शेपमध्ये फॉल येईल. ओके, तर असं जनरली कधी होतं आहे, ज्यावेळी मार्केट एक राऊंड फिगर नंबरच्या आसपास, सायकोलॉजिकल नंबरच्या आसपास मार्केट जे फर्स्ट अटेम्प्टला जात असेल त्यावेळी असं होऊ शकते. तर ही एक प्रोबॅबिलिटी होती. आणि त्याच्या आधी पण आपण डिस्कस केलं होतं विकली टाईम फ्रेमवरती बँक निफ्टीच्या आणि निफ्टीच्या आपण, की ज्यावेळी मार्केट ही रेंज ब्रेक करेल ना, तर डोजी बनला, एक हा हाय जर का ब्रेक केला, ओके, किंवा हा हाय ब्रेक केला, तर चांगली मोमेंटम येऊ शकते. तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ चेकआउट करू शकता, त्यामध्ये पण मी हा पॉईंट डिस्कस केला होता. तर ज्यांनी व्हिडिओ रेग्युलर बघत असतील किंवा ज्यांना ह्या गोष्टी कळाल्या असतील त्यांना चांगला ट्रेड बनला असणार. ओके, डेफिनेटली, बिकॉज मार्केट अप जाताना पण चांगले ट्रेड बनला होता आणि मार्केट डाऊन येताना पण त्याच्यामध्ये चांगला ट्रेड बनला होता. तर दोन्ही साईडला ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी चांगली होती. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो निफ्टीमध्ये थोडंसं विकली टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो, तर निफ्टीचा अजून पण ऑल टाईम हाय ब्रेक नाही झाला. ओके, अजून पण ऑल टाईम हाय ब्रेक नाही झाला, ऑलमोस्ट त्याच्या आसपास टच करून रिव्हर्स आलं. तर हे पण लेवलमध्ये आपण हे पण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं लास्ट लेक्चरच्या. तर त्यानंतर आपण आत्ता जर का बघायला गेलो, तर कशाप्रकारे आपल्याला सिनारिओ झाला, तर टोटली मार्केट साईडवे आहे. मार्केट अजून पण प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट ऑल टाईम हायला जर का ब्रेक करायचा असेल, थोडंफार इथं टाईमपास मार्केट करू शकते, थोडंफार पुलबॅक डाऊन साईडला येऊ शकते. कारण की इथंच मी डिस्कस केलं होतं ह्याच्या आसपास की ह्याच्यामध्ये बिग प्लेयर जे आहेत, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी हे पॉईंट टाकला होता. जे बिग प्लेयर्स आहेत ते बिग प्लेयर्स आता कमी रेटला बाईंग करत आहेत. ओके, ऑलमोस्ट जर काही इथं बघायला गेला तुम्ही, तर ह्याच्यामध्ये मी मॅसेज केला होता 22 एप्रिलच्या आसपास की बिग प्लेयर आत्ता चीप रेटला बाय करायला लागलेत आणि इलेक्शनच्या आधी, बिकॉज मोस्ट लाईकली त्यांना असं वाटतं की करंटली मार्केट जे बनलं आहे, म्हणजे करंट गव्हर्नमेंट जे आहे तेच रिपीट होऊ शकतं. तर ह्या अँटिसिपेशनवरती ह्या पॉईंटच्या आसपास मी मॅसेज केला होता, ह्या डेच्या आसपास मॅसेज केला होता ही ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग बनल्यानंतर. आणि ऑलवेज आपण व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं की सपोर्टच्या जवळ एक स्ट्रॉंग रिव्हर्सल प्राईस ॲक्शन दिसतं आहे, चान्सेस व्हेरी हाय की रिव्हर्सल जाऊ शकते मार्केट. ओके, तर इथून हा तिरका सपोर्ट होता. तर ह्याच्यामध्ये ह्या थोड्याशा गोष्टी, थोडंसं कॉमन सेन्स जर का ह्याच्यामध्ये यूज केला, तर ह्याच्यामध्ये चांगलं ट्रेड पण तुम्हाला भेटले असतील. ओके, स्विंग ट्रेडिंग असो किंवा इंट्राडे असो. आता याच्यामध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, येणाऱ्या डेजमध्ये कशाप्रकारे मार्केट बिहेव करू शकते. शूटिंग स्टार बनला आहे ऑलमोस्ट. त्यानंतर मार्केटचं प्राईस ॲक्शन काय असते की जोपर्यंत मार्केट कालचा डेच्या हायच्या वरती जोपर्यंत क्लोज येणार नाही आहे, तोपर्यंत मार्केटमध्ये अपसाईड तर पॉसिबल नाही आहे करंटमध्ये. तर ह्याच्यामध्ये एकच गोष्टीला मार्केट अपसाईड जाईल जर का मार्केट आजचा जो डेचा हाय होता, आजचा इन द सेन्स आज सुट्टी आहे कालचा, त्याच्यावरती जर का 15 मिनिटाची स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल जर का ब्रेक आला, सस्टेन राहिला, तरच ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अपसाईडला कंटिन्यू करू शकते. अदरवाईज मार्केट साईडवे किंवा निगेटिव्ह राहू शकते, थोडंफार पुलबॅक अगेन डाऊन साईडला येऊ शकतं. ही एक प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण प्लॅनिंग करू शकतो, तर त्यासाठी आपण येऊया 15 मिनिट टाईम फ्रेमवरती. जर का आपण बघायला गेलो, जे लेवल आपण आधी मार्किंग केले होते, तर परफेक्ट त्या लेवलपासून मार्केट डाऊन साईडला रिव्हर्स आलेलं आहे.
जर का तुम्हाला पण अशा गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता डेफिनेटली, आणि तुमची ट्रेडिंग जर्नी जी आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकता. तर एकदम स्ट्रॉंग मार्केटमध्ये मोमेंटम डाऊन साईडला आलं आहे, प्लस आज मार्केटमध्ये सुट्टी आहे. उद्याच्याला डायरेक्टली मार्केट ओपन होते, उद्याच्याला निफ्टीची एक्सपायरी पण आहे. ओके, तर इंटरेस्टिंग राहू शकते एक्सपायरी. आता सपोज जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅपडाऊन झाला आणि जर का मार्केट 22,385 पासून 22,500च्या आसपास कुठं पण ओपन झाला, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला पॉझिटिव्ह रिव्हर्सल प्राइस ॲक्शन बघायला भेटलं, देन आपण त्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. जोपर्यंत मार्केट 22,385च्या जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत प्रोबॅबिलिटी की मार्केटचा हा जो अप ट्रेंड आहे हा अप ट्रेंड कंटिन्यू करू शकते किंवा मार्केट मे बी साईडवे जाऊ शकते. ओके, आता एकच गोष्ट मार्केट निगेटिव्ह रिॲक्ट करणार बिकॉज मल्टिपल टाईम मार्केट ह्या लेवलला त्यानं सपोर्ट केलं आहे. हे मल्टिपल सपोर्ट आहेत. आता इथं फर्स्ट टाईम आला तर मे बी सपोर्टचं काम करू शकतो आहे. चुकून जर का 22,385चं लेवल डाऊन साईडला ब्रेक केलं आणि सस्टेन राहिलं तर कदाचित मार्केट येणार डेजमध्ये किंवा येणार टाईममध्ये 22,300 पासून 22,250च्या आसपास पण एखाद्या वेळेस येऊ शकते. तर या दोन गोष्टीवरती, दोन लेवलवरती तुमचा फोकस असला पाहिजे. इफ मार्केट जर का गॅप अप ओपन झाला किंवा कुठल्या प्रकारे फ्लॅट ओपन झालं, जोपर्यंत मार्केट 22,560च्या खाली येत नाही आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्हनेस राहू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेशन केलं मल्टिपल टाईम, त्यानंतर मार्केटनं ही रेंज ब्रेक केलं, त्या डायरेक्शनला मार्केटचं मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. ही एक प्रोबॅबिलिटी आहे. इफ एनी रिझन मार्केट डायरेक्टली गॅपअप झाला आणि कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला अगेन 22,800 पासून 22,750च्या लेवलला, तर आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेट केलं आणि अपसाईडला जायला लागलं आणि जर का चुकून जर का मार्केटनं 22,800च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल ग्रीन कॅन्डलचा क्लोज राहिला, सस्टेन राहिला, तेन आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का डायरेक्टली गॅप डाऊन झाला आणि हे जे लेवल आहे 22,500 22,445 ह्याच्या आसपास जर कुठं ओपन झालं, निगेटिव्ह प्राइस ह्याच्या आसपास ओपन झालं, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं, थोडंफार वेट करू. ह्या लेवलला मे बी साईडवे जाऊ शकते किंवा मे बी रिव्हर्स व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, तर हे लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये जर का काही पण चेंजेस राहिला देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जरूर अपडेट देण्यात येतील. आता पण या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण इंट्राडेला प्लॅनिंग करू शकतो. जर का बँक निफ्टीमध्ये बघायला गेलो तर बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे. ज्यावेळी निफ्टी ऑल टाईम हाय ब्रेक केला होता त्यावेळी बँक निफ्टी साईडवे परफॉर्मन्स दाखवत होतं. कदाचित असं होऊ शकतं आहे, एक प्रोबॅबिलिटी हे आता बँक निफ्टी ऑल टाईम हाय ब्रेक केला आहे, मे बी निफ्टीला साईडवे मोमेंटम दाखवू शकते. इंटरेस्टिंग रेल जर का निफ्टी पण अपसाईड जायला लागला आणि बँक निफ्टी पण ऑल टाईम हाय ब्रेक केला तर कदाचित ह्याच्यामध्ये अपसाईडची मोमेंटम कंटिन्यू होऊ शकते. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, जर का मार्केट फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झाला कुठल्याही प्रकारे 49,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे अगेन, तर 48,945 पासून 49,026च्या आसपास कुठल्याही प्रकारे डायरेक्टली ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, बिंदास रिव्हर्सल ट्रेड प्लॅन आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. जर का फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झाला तर थोडंसं वेट करा बिकॉज हे जो ऑल टाईम हाय आहे 50,000च्या आसपासचा एवढं इझिली ब्रेक होईल असं वाटत नाही आहे बिकॉज तिथून शार्प रिव्हर्सल आले. तर मे बी चान्सेस आहेत की जर का मार्केट 49,000 आणि 50,000च्या मध्ये कुठं पण ओपन झालं तर थोडंफार साईडवे दाखवू शकते. त्यानंतर जे रेंज ब्रेक करेल त्या डायरेक्शनला मार्केट मोमेंटम प्लॅन करू शकते. सपोज जर का गॅपअप ओपन झालं, कन्सॉलिडेशन केलं मल्टिपल टाईम, त्यानंतर जर का 50,000चं लेवल जर का ब्रेक केलं तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. जर का गॅपडाऊन ओपन झालं 49,000च्या आसपास ह्या लेवलच्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, आता ही एक सपोर्ट होता त्याचा. जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, कन्सॉलिडेशन केलं आणि जर का 49,200चं लेवल डाऊनसाईडला ब्रेक केलं तर आपण ह्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. आणि जर का इथं कन्सॉलिडेशन केलं, फ्लॅट ओपन होऊन त्यानंतर एक रेंज ब्रेक झाली, ती जी रेंज ब्रेक होईल त्या डायरेक्शनला पण आपण ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पण नवीन समजलं असेल, काय पण गोष्ट चांगली गोष्ट समजली असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट लाईक आहे, आणि तुमच्या पण फ्रेंडला शेअर करू शकता म्हणजे त्यांचं पण हेल्प होऊ शकते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.